नमस्कार, मी सुशील कुलकर्णी पुन्हा एकदा तसाच विषय जसा मागे आणला होता तोच घेऊन येतोय। त्याआधी तीच विनंती करतोय की या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मंडळी, आजकाल मीडियाला काय झालंय हा प्रश्न पडलाय। उठसूट एखादा विषय पकडायचा आणि त्याच्यावर झोडत सुटायचं। एखादा माणूस सापडला की त्याला खाऊन टाकायचं ही वृत्ती माध्यमांच्या मध्ये वाढली आहे का, हा खरा प्रश्न आहे। पुन्हा एकदा इंदोरीकर महाराजांना लक्ष केलं गेलेलं आहे। मी पुन्हा एकदा म्हणतोय कारण याआधी देखील इंदोरीकर महाराज अशाच स्वरूपामध्ये माध्यमातून लक्ष झाले होते। एखादा माणूस प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊ लागला की त्याच्या विरोधातलं वातावरण तयार होतं। जसा तो प्रसिद्ध पावतो तसा त्यासोबत त्याचे शत्रू देखील वाढतात, हे निसर्ग नियमाला धरून आहे। पण एखाद्याचं शत्रुत्व माध्यमातून कशा स्वरूपात काढलं जाऊ शकतं याचं मला आश्चर्य वाटतं। इंदोरीकर महाराजांनी यापूर्वी पत्रकार काहीही करू शकतात असं म्हटल्यानंतर माध्यमं बदला घेत नाहीयेत ना, हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। इंदोरीकर महाराज म्हणजे विनोदी कीर्तनकार। अगदी सोप्या सरळ भाषेत सांगायचं तर एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट। मग मनोरंजन इतक्या गांभीर्यानं माध्यमं का घेऊ लागलीत की माध्यमांना घ्यायला भाग पाडलं जात आहे, की कोणता दबाव गट माध्यमांच्या वरती हे गांभीर्याने घ्यायला भाग पाडतोय हे तपासलं पाहिजे। मंडळी, मागच्या काही दिवसापासून वारकरी संप्रदायातील मंडळी, मी हिंदू पद्धतीतील देखील म्हणतोय आणि वारकरी संप्रदायातील देखील मंडळी जाणीवपूर्वक लक्ष केली जाऊ लागलेली आहेत। आजवर हिंदू धर्माच्या सगळ्या परंपरांवरती किंवा कर्मकांडांवरती आक्षेप येत होते आणि कर्मकांडांवरचे आक्षेप पुरोगामी माणसं देखील स्वीकारत होती, हिंदू असलेली सुद्धा। पण या हिंदू धर्माला जे कोणी जपण्याचा प्रयत्न करतील त्या त्या व्यक्तीला बदनाम करण्याची किंवा त्या त्या संस्थेला बदनाम करण्याची परंपराच आपल्याकडे सुरू झालेली आहे। कर्मकांडी हिंदुत्व जे ब्राह्मणत्वामुळं बदनाम केला गेलं झालं, त्याच्यावरती आक्षेप आले, ते आक्षेप स्वीकारले गेले आणि प्रचंड मोठं कर्मकांड आणि त्यातही मोठं म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अगदी सनातनी असणं लोकांनी नाकारायला सुरुवात केली। त्यावरून पहिल्यांदा हिंदू धर्म झोडपून काढला। त्यानंतर हिंदू धर्माचं रक्षण करणाऱ्या संघटनांना हळूहळू बदनाम करायला सुरुवात केली, त्यांच्याविषयी आक्षेप घ्यायला सुरुवात केली। उदाहरणार्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद यासारख्या संघटना हिंदुत्वाचं काम करतात म्हणून त्या विष पेरतात अशी मानसिकता बनवण्याचं काम सुरू झालं। यातल्या अनेक लोकांना टार्गेट केलं गेलं। इथपर्यंतही ठीक होतं। आता त्यानंतर हिंदू धर्म वेगळ्या पद्धतीनं, पुरोगामी पद्धतीनं अंधश्रद्धा नाकारून सांगणारा वारकरी समुदाय बदनाम केला जातो आहे। निमित्त इंदोरीकर महाराज आहेत किंवा त्याआधी बाईच्या प्रकरणावरून बदनाम झालेले महाराज असतील। वारकरी संप्रदायातला वर्ग एकदा बदनाम केला की आस्थेचे विषयच संपून जातात। एखादी विचारधारा संपवायची असेल तर त्यातील व्यक्तींना संपविण्यापेक्षा त्याची प्रतीकं संपवणं आवश्यक असतं आणि पद्धतशीरपणे या प्रतीकांना संपवणं चाललं आहे। जोपर्यंत ही प्रतीकं समाजातल्या विशिष्ट वर्गाकडं, अगदीच स्पष्ट ब्राह्मणी वर्गाकडं होती तोपर्यंत फारसं काही विशेष घडलं नाही ती प्रतीकं संपवताना। पण जेव्हा बहुजन वर्गाकडे ही प्रतीकं आली आणि या प्रतीकांवर आघात केले जाऊ लागले तेव्हा मात्र याचा विचार करावा लागणार आहे। कारण तुम्ही याआधी धर्म बहुजन वर्गांचा आहे असे मांडणी केली होती आणि जेव्हा ही प्रतीकं बहुजन वर्गाकडे यायला लागली तेव्हा त्या प्रतीकांवरही आघात होऊ लागले, ते बदनाम होतील असं बघितलं जाऊ लागलं, तेव्हा मात्र काळजीचा विषय असतो। इंदोरीकर महाराज हे विनोदी कीर्तन करतात, विनोदाच्या अंगाने समजावून सांगतात, दृष्टांत, सिद्धांत, उदाहरण या सगळ्या गोष्टी कीर्तनांच्या मध्ये असतात आणि एखाद दुसरं वाक्य बोलता बोलता निघून जाणं स्वाभाविक असतं। अशा स्वरूपाच्या छोट्या छोट्या चुकांना, म्हणजे माझं तर मत आहे इंदोरीकरांनी जे विधानं केली ती चूक त्यातला भाग नाही आहे। जे काही
आपल्या समोर येतं, सांगण्यात येतं, वाचण्यात येतं, ते कीर्तनकार मांडत असतो. त्यामुळे त्या विधानांनाही फारसं चुकीचं घेऊन समजून गांभीर्याने घेण्याची जी काही पद्धत आपल्याकडे आली आहे ना, आता तर माध्यमांनी हैक म्हणता ब्रह्महत्येची प्रकार सुरू केलेला आहे. अगदी छोटीशी चूक सुद्धा ही माध्यमं अगदी मोठी म्हणून समोर मांडत आहेत आणि इथे खरा घात होतोय मंडळी. मी इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आय सपोर्ट इंदोरीकर असा शब्द वापरणार नक्कीच नाही, पण एवढं मात्र म्हणेल की इंदोरीकर चुकलेले नाही आहेत आणि अशा स्वरूपाच्या छोट्या छोट्या गोष्टींचा गोंधळ घालून समाजाला, वारकरी संप्रदायाला आणि धर्माला अडचणीत आणण्याची कृती कोणी करू नये. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा मला मांडायचा आहे. तृप्ती देसाई सारखी मंडळी ज्यांनी या धर्मातील, फक्त या धर्मातील म्हणजे हिंदू धर्मातील प्रथांवर आघात करत जे काही उपक्रम चालवलेले आहेत ते उपक्रम त्यांच्या प्रसिद्धी करतायत. त्यांच्यासारख्या स्त्रियांमुळे हिंदू धर्म मागं जाईल असं अजिबात नाही आहे, पण त्या डाग लावण्याचा प्रयत्न करतायत. तृप्तीताई, काही व्हिडिओ तुमचा नंबर असेल तर द्या, मी माझा देऊन ठेवतो. काही व्हिडिओ मी तुम्हाला टाकवतो. काफिर को मारना है तो सेक्स करो अशासारखी वक्तव्य करणाऱ्या मंडळींचे व्हिडिओ मी तुम्हाला टाकतो. महिलांशी कसं वागलं पाहिजे हे सांगणारे काही धार्मिक प्रमुखांचे व्हिडिओ वेगळ्या धर्माच्या मी तुम्हाला टाकतो. आपण कृपया ती देखील बघावीत आणि त्यावर देखील भाष्य करावं. उगाच आमच्या वारकरी संप्रदायातल्या भोळ्या भाबड्या माणसांना, हो भोळ्या भाबड्या माणसांना, ज्यांनी समाज सुधारणेचं ब्रीद हाती घेतलेलं आहे, अशा माणसांना छोट्या छोट्या चुकावरून नाहक बदनाम करण्याचं तुम्ही टाळा आणि माध्यमांनो तुम्हीही टाळा, एवढीच विनंती. धन्यवाद.